नमस्कार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही लोकांच्या आज संध्याकाळपर्यंत जमा होतील ज्यांचे झाले नसतील, आणि काही लोकांच्या अकाउंटवर उद्या परवा दिवशी अशा पुढील 2 दिवसात सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे. शक्यतोवर उद्यापर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये किसान सन्मान निधीचे जमा होऊन जातील. कोणाचे राहिले असेल तर परवा दिवसपर्यंत होऊन जाण्याची शक्यता आहे. आता हे पैसे जमा झालेले काही लोकांना त्यांच्या बँकेमध्ये जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर मॅसेज देखील आलेले आहेत. काही लोकांना मॅसेज आलेले नसतील तरी काळजी करायची गरज नाही. ज्यांना गेल्या वेळेचा हप्ता आलेला आहे त्या अशा सर्व लोकांना ह्या वेळेचा सुद्धा हप्ता आलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, ज्या ज्या लोकांचं राष्ट्रीयकृत बँकामध्ये अकाउंट असेल तर शक्यतोवर राष्ट्रीयकृत बँकांचे एक कस्टमर सर्व्हिस सेंटर असतात, CSC सेंटर, म्हणजे थोडे महासेवा केंद्रासारखे लॅपटॉप घेऊन बसलेले असतात लोक. त्यांच्याकडे तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि बँक पासबुक घेऊन जायचं आहे. तुमचे हे 2,000 रुपये त्यांनी तुम्हाला नगद काढून देतील, किंवा जर तुम्हाला पैसे काढायचे नसतील तर ते तुम्हाला पैसे आलेत का न आले त्याचे मिनी स्टेटमेंटसुद्धा काढून देतील, किंवा पासबुकसुद्धा एंट्री करून देतात. आता स्क्रीनवर जी तुम्ही पाहत आहे ही ईमेलद्वारे मेसेज आलेला आहे, मेल आलेला आहे. कारण ही एक आमच्या मित्राचं मला टाकलेलं आहे ईमेल. तर त्यांनी काय केलेलं आहे, ही SBIचा ईमेल आहे, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे ह्या शेतकऱ्याचं. मग त्यांनी काय केलं आहे, त्यांनी अकाउंटला ईमेल ID लिंक केलं आहे. त्याच्यामुळे त्याला मोबाईल नंबरवर मॅसेज येणा बी गेले तर ईमेलवर मात्र कन्फर्म मेल येतात. मेल आल्यानंतर त्याला समजते की 2,000 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले. बाकीच्या लोकांनी जर वेळ असेल तर तुमचा SBIमध्ये खातं वगैरे असेल तर ईमेल ID आणि तसेच नवीन जुना मोबाईल नंबर बंद असेल तर नवीन मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. डायरेक्ट बँकेत जायचं, लगेच तोंडी सांगितलं किंवा हाताने एक अर्ज लिहून दिला तर मला लगेच ॲड करून देतील मोबाईल नंबर पण. ही पण काही लोकांचं काय झालं, अकाउंटवर पैसे आलेले आहेत ते पैसे काढता येणा गेलेत. कारण काय झालं आहे, त्यांनी बरेच वर्ष झालं त्यांनी KYC करून घेतलेलं नाहीत खात्याचं. तर त्यांनी काय करायचं आहे, त्याला बाहेरून कस्टमर सर्व्हिस सेंटर CSC सेंटरमार्फत पैसे काढता येणार नाहीत, कुठूनच पैसे काढणार नाहीत. तर डायरेक्ट बँकेत जायचं, KYCचा फॉर्म भरून द्यायचा. जाते वेळेस काय करायचं, आधार कार्डचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, 2 फोटो आणि मोबाईल नंबर सोबत न्यायचा. तिथे KYCचा फॉर्म मिळतो तुम्हाला, त्याच्यासोबत आधार कार्डचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, त्या फॉर्मवर 2 फोटो, एखादी फोटो लावायची, सिग्नेचर करायची, अकाउंट नंबर लिहायचे, आणि नवीन मोबाईल लॅटेस्ट, जुना मोबाईल बंद असेल तर नवीन मोबाईलवर नंबर लिहून त्याच्यावर त्याला ॲड करायला लावायचं आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना. आणि अशा प्रकारे तुमची KYC कंप्लीट झाली की तुम्ही बँकेतून, कस्टमर सर्व्हिस सेंटरमधून किंवा EAPDS आधार इनेबल्ड POS मशीनद्वारे सुद्धा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की 2,000 रुपये जमा झालेले आहेत शेतकरी सन्मान निधीचे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.